साधना किती मौल्यवान आहे, साधनाच समाधीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे, याविषयीची चर्चा मागील 4 दिवसापासून आपण करतो आहोत. सौ आशाताई अशोकराव पांडे या यवतमाळच्याच आजचे साधना पंचकम या प्रवचनमालेतील 5वे पुष्प त्या गुंफतील. आचार्यांनी पहिलीच आज्ञा सांगितली आहे, शास्त्राभ्यास. आजच्या वक्त्या सौ आशाताई अशोकराव पांडे या नित्य शास्त्राभ्यासात मग्न असतात. हे विशेष. त्यांच्या परिचयाची गरज नाही, कारण त्यांचे रोजच्या प्रवचनानंतर कोणत्याही अभ्यास वर्गानंतर त्यांचा लेख लगेच आलेला असतो. हाच त्यांचा परिचय असतो. आचारापेक्षा विचार बोलके असतात. 1/4/2012 रोजी परमपूजनीय डॉक्टर काकांकडून अनुग्रह प्राप्त झाला. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण होता. त्यावेळेसपासून त्यांच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. आदरणीय सुनील काका व आदरणीय सौ शैलेजा काकू प्रत्येक वेळा मोलाचे सहकार्य त्यांना लाभलेले आहे. उत्तम मार्गदर्शन वेळोवेळी त्यांना केलेले आहे. याचं सर्व श्रेय आध्यात्मिक प्रगतीचं परमपूज्य डॉक्टर काका आणि आदरणीय लुले दाम्पत्याला त्या देऊ इच्छितात. प्रतिकूल परिस्थिती, संगणकाचं ज्ञान नाही, कुठल्याही महाविद्यालयात त्या गेलेल्या नाहीत. फक्त श्री गुरुप्रती दृढ श्रद्धा, मनात ज्ञानाची भूक त्यांना अत्यंत ओजस्वी तेजस्वी गीतेच्या सुंदर लेखनासाठी प्रवृत्त करू शकले आहे. विशेष. सौ आशाताई समर्थ उपासक मंडळ आणि इतर सामाजिक संस्थांशी जुळून आहेत आणि त्यांच्या आध्यात्मिक दृष्ट्या उत्तम असं कार्य त्या सतत करतात आहे. शिवगड किंवा कोठेही झालेल्या अभ्यास वर्गातील प्रत्येक ग्रंथ व विषयावर उत्तम काव्य, भजनमय टीका त्यांनी वेळोवेळी केलेली आहे. विशेष. वैचारिक, शैक्षणिक, कौटुंबिक सामान्यत्व असूनही त्यांना आज अध्यात्मात जे ज्ञान आणि प्रगती केलेली आहे त्यासाठी आपणा सर्वांना त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावंसं वाटतं. यातच त्यांचं यश आलेलं आहे असं मला वाटतं. शास्त्राभ्यास, अध्यात्म म्हणजे केशराचे माप आहे, अत्यंत मौल्यवान आहे. त्यात सुईच्या टोका एवढी चूक होता कामा नये. हे त्या डॉक्टर सुनील काकांकडून शिकल्या. हे विशेष. एकनाथी भागवतात कथन केल्याप्रमाणे प्रतिमा माझ्या अचेतेन व्यक्ती, संत सचेतेन माझ्या मूर्ती. त्यांची केली या दृढभावे भक्ती, ते मग निश्चित पावती. सौ आशाताई पांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रवचनास सुरुवात करावी. सौ आशाताई अशोकराव पांडे. रामकृष्ण हरी. आवाज येतोय बरोबर? हॅलो. हो, व्यवस्थित येतोय. अखंड बोलणं चालू द्या आता. वेदांताच्या सिद्धांताचा प्रचार प्रसार, अद्वैत विचार यामध्ये भगवान आदि शंकराचार्यांचा अतिशय मोठा वाटा आहे. अवघ्या 32 वर्षाच्या काळामध्ये हिंदू धर्माची पताका सर्वदूर नेऊन त्यांच्या विचाराच्या प्रभावाने आज अनेक लोक लाभान्वित होऊन मोक्षरूप होत आहेत. त्यांच्या अनेक स्तोत्रात भक्ती, प्रेम, ज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे. अशा आचार्यांना साष्टांग प्रणिपात करून चिंतनाला सुरुवात करते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं
सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वश्रेष्ठ आदरणीय परमपूज्य श्री गुरु काकांना शिरसाष्टांग नमस्कार करते. पूजनीय मंदाताईंना साष्टांग नमस्कार. आपण सर्व जगदीश मूर्ती आहात. आपल्या सर्वांना सप्रेम अभिवादन. ज्यांचे देवदूताप्रमाणे अचूक मार्गदर्शन मिळाले असे प्रेरणास्थान असलेल्या सुनील काकांना साष्टांग नमस्कार करते. साधना पंचकम हा ग्रंथ आचार्य शंकराचार्याचा असून स्वामी चिन्मयानंदांनी त्याची संपूर्ण चिकित्सा सूक्ष्म चिंतनाद्वारे करून मोक्ष मिळवून घेतलेला आहे. आणि तो मोक्ष मिळवून घेतलेले अनुभवाचे बोल आपल्यासाठी या ग्रंथात लिहून ठेवले आहेत. सत्यतत्वाचा अनेक महात्म्यांनी आक्रमिलेला मार्ग ते दाखवित आहेत. त्यासाठी मी काय करावं? करुणी सातत्याचा अभ्यास साध्य येई दृष्टोत्पत्तीस चित्त शांती सायास अनुभवा येई. आत्माराम ग्रंथातील ही ओवी आहे. अतिशय सुरेख आहे. आतापर्यंत कशा 24 आज्ञा झाल्यात आणि मला काय करायचंय? ह्या आज्ञांचा अंमल करून मला नेमकं काय करायचंय? पारमार्थिक पाऊलवाट चालायची. म्हणजे मला माझा पारमार्थिक विवेक सतत जागा ठेवून सहजता येईपर्यंत बुद्धीला शास्त्र विचाराचं वळण लावून तशी मनोरचना घडवायची आहे मला. साधना म्हणजे काय? साधना पंचकम ह्या विषयाचा आपण अभ्यास करतो आहोत. साधना म्हणजे काय हा विचार पहिल्यांदा करावा लागेल. अज्ञान अविद्या विचाराने बाजूला सारण्याचा प्रयत्न म्हणजे साधना. अविद्या अज्ञान म्हणजे आता पुष्कळ आपले तयार कान आहेत. अविद्या आणि अज्ञान म्हणजे मी देह आहे आणि जगत सत्यत्व आहे ही भ्रांती काढण्यासाठी मला साधना करायची आहे. आणि वेदांत विचार हे ज्ञानाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे. म्हणजे विचार 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 करायचेत मला. आणि हे वर्म जाणून बुद्धीला शास्त्र विचाराने सूक्ष्म करत जायचंय आणि लक्षात ठेवायचंय बुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही. म्हणजे परोक्ष ज्ञान झाल्याशिवाय आणि बुद्धीला ते होत नाही हे वर्म मला जाणून घ्यावं लागतं. म्हणजे अभ्यास केल्याशिवाय अभ्यासाने हळूहळू साधे हे मला लक्षात घ्यावं लागतं. आणि नेमकं कशा पद्धतीची साधना करायची आणि साधना करून काय होणार आहे हे माझं लक्षात घ्यायचंय. अहो साधी भाजीपाला आणायला गेलं ना आपण तर सडका भाजीपाला घेत नाही. तर सडक्या ह्या अनात्म अविचारामध्ये रंगून रमून माझं जीवन जे व्यर्थ घालतोय मी तिथं मला सावध राहायला पाहिजे. साधना म्हणजे काय हे नक्की समजून घेतलं पाहिजे. जे साधन साध्यापर्यंत नेण्यासाठी सहाय्यकारी असते साध्य नसतं ते. ती साधना आहे. साधना केल्यानंतर वेदांत ज्ञानाने अज्ञान निवृत्त होऊन असलेलं स्वरूप अनुभवाला येतं. त्यासाठी श्रद्धापूर्वक एकाग्रतेने अवधान देऊन अभ्यास करावा लागतो. म्हणजे साधनेचे वर्म मला जाणून घ्यावे लागतात. साधना का करायची? साधनेने काय होतं? साधन हे साध्यापर्यंत नाही नेत पण सहाय्यकारी असतं. तिथपर्यंत नेण्यासाठी सहाय्य करतं ते. सिद्धांताचा साचा काय? जीवच ब्रह्म आहे. हा साचा समोर ठेवायचा आहे आणि साधना करायची त्या अनुषंगिक साधना ज्यावेळेस मी करेल ना आणि अंतर्मुख होईल आणि अंतर्मुख झाल्यानंतर सातत्याचं चिंतन माझं सुरू राहील तेव्हा ही साधना मला काय करते? साध्यापर्यंत नेऊन ठेवते. साध्यरूप करत नाही. साधना तिथपर्यंत नेऊन काय करते? अज्ञान निवृत्ती करते. मी काय करतो आहे हे मला नेमकं माहिती पाहिजे. अचूक माहिती पाहिजे की मी करतो जे आहे त्याच्याने काय होणार आहे. म्हणजे सिद्धांची श्री गुरूंची जी लक्षणं आहेत ती मी माझी साधना करून घेऊन विचार चिंतनाने सातत्य पाहिजे.
अखंड सातत्याने विचार चिंतन करून अंतर्मुख होऊन त्यांच्या कृपेशिवाय होत नाही. बरं, माझा जरी पुरुषार्थ मी करून ठेवला असेल तरी त्यांच्या कृपेशिवाय मी साध्यरूप होऊ शकत नाही. म्हणून अनन्य साधारण महत्व श्री गुरूंचं आहे. साधना करत असताना हे लक्षात ठेवायचं. मी जरी कितीही प्रयत्न केले, अभ्यास रात्रंदिवस केला, तरी त्याला यश किंवा अपयश द्यायचं हे श्री गुरूंच्या स्वाधीन आहे. पण असं नाही होत की मी अभ्यास करून ठेवला श्री गुरु कृपा करत नाही. जिथे अभ्यास आहे तिथे कृपा होतेच. कृपा म्हणजे काय हो, जे शास्त्राचे बारीक 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 कन्सेप्ट राहतात ते क्लिअर होत जातात, म्हणजे शास्त्र कृपा होते. श्री गुरु कृपेने काय होते, शास्त्र कृपा होऊन ते शास्त्र जे आहे ते आकलनाला येतं, म्हणजे समजून येतं. आणि समजून येऊन काय होतं, बारकावे अत्यंत छान पद्धतीने समजतात. त्यासाठी काय करायचं, तर श्री गुरुनी जेही साधन दिलेलं आहे तशीच वाटचाल, तीच वाटचाल, ती सोडून अजिबात नाही. आणि स्वतः काय करायचं, कठोर आत्मपरीक्षण करून प्रामाणिकपणा ठेवायचा आहे. म्हणजे काय करतो आपण साधना करत असताना, की मला असं झालं, मला तसं झालं, म्हणजे काही काही वेळेस दंभ दाखवतो उगीच. साधना म्हणजे काय, अंतर्मुखतेची सोय आहे. आणि अंतर्मुखता कशासाठी आहे, मला ते जे स्वरूपानुभव घ्यायचा आहे ना, त्याच्यासाठी आतल्या गाठीचा पाहिजे साधक. मला जे काय दृष्टांत होतात, प्रतीती येते, ती माझ्या श्रीगुरु शिवाय मी कुणालाही सांगू नये. आणि असं बरोबर वर्म जाणून काय करायचंय, की अमूल्य बुद्धीचा उपयोग आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी करायचंय. आणि इथं समजून घ्यायचं की माझं पहिलं कर्तव्य काय आहे, की माझं पहिलं कर्तव्य मोक्षरूप होणे आहे. यासाठी कसं आहे, सातत्याने सत्संग करून बुद्धिमान साधक बरं, विद्वान साधक जो आहे तो ब्रह्मनिश्चय करतो आणि साधनेच्या आधाराने अज्ञान निवृत्ती होऊन श्री गुरु कृपेने ब्रह्मरूपते मध्ये ऐक्य पावतो. म्हणजे तो पूर्ण काय करतो, आळस सोडतो. म्हणजे ज्या काही त्याच्या त्रुटी आहेत जीवत्वाच्या, त्या हळूहळू सोडून देतो आणि सतत दक्ष राहतो. तो दक्ष म्हणजे डोळ्यात तेल घालून सावध राहतो, म्हणजे अलर्ट राहतो. अलर्ट म्हणजे सावध, माझं कुठे पाऊल घसरत आहे, अनात्म्यात मी कुठे रमत आहे का. तिथून पटपट काय करतो, झरझर झरझर बाहेर निघतो. आणि इथे काय होतं, त्याचा पुरुषार्थ कामी येतो. आता हे झालं साधनेचं वर्म झालं. साधना का करायची, साधना म्हणजे काय झालं. आता साधना का करायची हो, मला साधना पंचकमचा आपण अभ्यास करतोय, हे जोपर्यंत मला अभ्यास कशासाठी करतो हे समजत नाही, तोपर्यंत माझा अभ्यास तिथपर्यंत जात नाही, साध्यापर्यंत जात नाही. एक ओवी आहे एकनाथी भागवतामधली, मी देह हे मानवनी चित्ते, निजरूप विसरला भावार्थे, मिथ्या बंधन जीवाते, सत्यत्वे त्यात अभिमान. काय केलंय त्यांनी, म्हणजे नसलेलं ते आहे म्हणतोय आणि असलेलं तो विसरलाय. आता ह्याची ओळख कोण करून देतं, तर माझे श्री गुरु करून देतात. परमार्थ म्हणजे श्री गुरूंचा प्रांत आहे. श्री गुरु शिवाय हा बोध झाल्याशिवाय जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. म्हणजेच देहादी जगत सत्य वाटतं, इथेच मला श्री गुरु शास्त्र मदतीला येतात आणि ते काय म्हणतात, तू आतापर्यंत जे अनात्म्यात रमलाय ना, ते सोडून दे आणि काय कर, तू वेदांताचे संवादी विचार सतत सातत्याने चिंतन कर. आणि चिंतन केल्याने काय होतं, तर ते सहजता येऊन काय होतं, म्हणजे मला समजत जातं. आणि समजून काय होतो, मी अंतर्मुख होऊन चिंतन केल्यानंतर मला समजतं की अरे, हे तर सगळं अनात्म आहे आणि अनात्म्याच्या अविचाराने मी काय झालोय, दुःखाला गेलोय. म्हणून विचार 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 हे साधन करून श्रद्धेने बिनतक्रार होऊन सहज हे विचार स्वीकारावेत. आणि असे स्वीकारले नाहीत तर काय होतं, मला अध्यात्म जसं करायला पाहिजे तसं समजत नाही. शास्त्राचा सिद्धांत काय आहे, दिसे ते नासे, तददृष्टम तद नष्टम. आता माझ्या देहापासून सुरुवात करायची. माझा देह कसा आहे, जन्माला आलाय, 6 विकार आहेत त्याला, आणि तो काही काळ टिकून
त्यानंतर नक्कीच जाणार आहे. हा अभ्यास एवढ्याचसाठी करायचा आहे की देह नश्वर आहे, आत्मा सत्य आहे, आत्म्याच्या आधाराने देह राहतो, हे मला म्हणजे प्रयत्न करून लक्षात घ्यायचंय. कारण दिसणाऱ्या दृश्यामध्ये एवढं मन जन्मोजन्मी अडकलेलं आहे, त्या अडकलेल्या मनाला तिथून मला ओढून काढायचंय. यासाठी साधन आहे. दिसे ते नासे म्हणजे कसं आहे, देह कसा आहे, त्याला जन्म आहे, मृत्यू आहे, 6 विकार आहेत. आणि बाकी अचेतन जड कसं आहे, उत्पत्ती आहे, स्थिती आहे, नाश आहे. म्हणजेच काय, दिसे ते नासे हा जो सिद्धांत आहे तो मला अतिशय सुंदर पद्धतीने समजून घ्यायचा आहे. म्हणजे अधिष्ठान ब्रह्माच्या आधाराने त्याच्या सत्तेवर जे सगळं चालत आहे, ती सत्ता अविनाशी, अबाधित, अखंड, सदा सर्वदा सम आहे, ती सत्ता मी आहे. हा विचार सदोदित अखंड तेवत ठेवून तो चिंतन करून काय करायचंय मला, ते श्री गुरु कृपेने चिंतन रूप व्हायचंय. म्हणजे काय की निजरूपाचं विस्मरण झालंय मला. निजरूप म्हणजे माझं जे स्वतःचं स्वरूप आहे, आनंद रूप मी असूनही काय झालेलं आहे, देहादी जगतात अडकल्यामुळे मला सुख दुःखाचे भोग भोगावे लागतात म्हणू आपण. कारण सुख दुःख येतं. आणि काय होतं मग त्यानंतर काय होतं, श्री गुरु जे महावाक्याचा बोध देतात त्याच्या सतत चिंतनाने म्हणजे अखंड स्मरण करून काय करायचंय मला, तात्पर्य निश्चय करायचा आहे. श्रवण झालं, तात्पर्य निश्चय काय, जीवच ब्रह्म आहे म्हणजे मीच ब्रह्म आहे. आता मीच ब्रह्म आहे म्हणजे काय की तो बोध जो आहे हृदयात गच्च ठसून बसून त्याचे उकल करून घेऊन अंमलात आणायचं आहे. अंमलात म्हणजे काय, स्वरूप कसं आहे, आनंद रूप आहे. आणि माझा तर आनंद म्हणजे सतत बिघडतोय, सुखदुःखाला मी जातोय. मग हे कसं व्याघात दोष आहे काय हा? श्री गुरु सांगतात तू आनंद रूप आहेस आणि मला तसं सतत दुःखाचे आघात होतात आहे. आता इथे कसं आहे, सातत्यानं मी सारखं चिंतन जर करत असेल तर ह्याची उकल हळूहळू होते, एकदम नाही होत, एकाएकी नाही होत. मग तो हृदयामध्ये काय करायचंय, बोध जो आहे गच्च बसून ठसून अंमलात आणायचा आहे. म्हणजेच काय करायचंय, तर मिथ्यत्व दृष्टी जी आहे ती पक्की करून ब्रह्मसत्यत्वाचा अंतःकरणात म्हणजे बोध उमटून घ्यायचाय, पक्का करायचाय, गच्च करायचाय. आणि कसं करायचंय, म्हणजे अनुभव येईपर्यंत सातत्याने हा बोध म्हणजे लक्षात ठेवून, म्हणजे तिथून मला हालायचं नाहीये. आणि ह्यासाठी साधना आहे पहा. मोक्षाची साधना ही परिपूर्ण आहे. म्हणजे परिपूर्ण म्हणजे तिथं गेल्यानंतर काय होतं, आनंदा व्यतिरिक्त माझ्या जीवनात दुसरं काही राहत नाही. सुख नाही, दुःख नाही, उदासीनता नाही, जे विकार आहेत ते नाही राहत. आणि हे कसं आहे, तो लोक व्यवहाराहून भिन्न आहे. म्हणजे पारमार्थिक जीवन कसं आहे ते अगदी विरुद्ध आहे. म्हणजे अपरोक्ष आणि परोक्ष ह्या दोन जर तुम्हाला शब्द बरोबर समजले असतील तर अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आणि अपरोक्ष म्हणजे आपण व्यवहारात काय म्हणतो की तो नसताना, अगदी विरुद्ध आहेत अर्थ. प्रत्येक शब्दाचे अर्थ पारमार्थिक हे अगदी विरुद्ध आहेत. त्याच्यामुळे ती जीवन पद्धती म्हणजे पारमार्थिक जीवन पद्धती स्वीकारून निश्चय व युक्ती वापरून आत्मविचाराचा आधार घेऊन दैनंदिन जीवन आनंदाने जगून जीवनाचे सार्थक करता येते. यासाठी साधना आहे. आता साधना म्हणजे काय झालं आणि साधना का करायची, हे दोन्ही विचार आपले झालेले आहेत. आता साधकाने काय करायचे, सतत सावध साक्षेपी दक्ष राहून विचार चिंतनाने ऐक्य साधावे. आता किती सुंदर सुंदर खरोखर म्हणजे अंतःकरण वृत्तीचा पालट कशाने होतो, तर फक्त वेदांत विचाराने. विचार 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 हे साधन आहे. म्हणजे देहभावाचे गाव सोडायचंय मला आणि आत्मस्वरूपाच्या गावाला जायचंय. हाच खरा प्रवास आहे आणि हीच खरी साधना आहे माझी. ध्येयाचा पुरावा करून यथार्थ म्हणजे सर्वांगीण जे जे प्रसंग माझ्या जीवनात समोर येतील, सुखाचे असो की दुःखाचे असो, ते दोन्ही कसं करायचं मला जाणीवपूर्वक जाणायचंय.
आणि त्यासाठी अंतःकरण पाहिजे. कसं पाहिजे? सुमना आणि शुद्धमती अर्जुनासारखं माझं अंतःकरण असावं लागतं. तेव्हा हे काय होतं? विवेक येऊन वैराग्य येतं आणि तेव्हाच काय होते? स्वरूपानुभव येतो, अन्यथा येत नाही. ज्या मला अनुभवापर्यंत जायचं आहे, आनंदरूप व्हायचं असे आहे, तिथे जाण्यासाठी शास्त्राने जे जे मला अधिकार सांगितले आहेत ते मला साधन चतुष्टय संपन्न वगैरे व्हावंच लागतं. त्याच्याशिवाय हे विचार श्री गुरूंनी दिलेली साधना जी आहे ना ती मला कळत नाही. आता ही कशी आहे? आज्ञा आहे, श्री गुरूंनी दिलेली मला आज्ञा आहे. काय ती आज्ञा समजून घेऊन त्यांच्या आदेशानुसार, आदेश म्हणजे काय असतो? एकदा तो नियम काढला की नियम मला पाळणं भागच आहे. अति श्रद्धा विश्वासाने मन लावून जीवाच्या आकांताने साधना कशी, ज्यावेळेस मला अनुग्रह झाला त्यावेळेस पासूनच झडझडून वाहिला निघ. त्या असं झडझडून जो जीव वाहिला जातो ना, म्हणजे अभ्यास करतो ना, त्याचं काय होतं? ह्या ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन श्री गुरु कृपेने मनोरचना घडून जीव ज्ञानरूप होतो, असलेला ज्ञानरूप होतो. हे खरोखर वर्म आहेत. आणि वर्म लक्षात ठेवून जर अभ्यास नाही केला तर माझा अभ्यास टू द पॉइंट होत नाही. शैला नेहमी म्हणायची मला, वहिनी म्हणे, वेदांताचा अभ्यास करणं कसं आहे तर केशराचं माप आहे. केशराचं माप काय? की खसखशी एवढीही जीवत्व राहिलं समजा तरी मला मोक्षरूप म्हणजे आनंदरूप होता येत नाही. त्यासाठी काय करायचंय? कल्पित देह बुद्धी सुटून म्हणजे सोडलीच जावी लागते. तेव्हा आत्मबुद्धी होऊन तो साधक मुक्त होतो, म्हणजेच वास्तव आनंद रूपतेला जातो. हे वर्म समजून घ्यावं लागतं मला. म्हणजे या ग्रंथात खरोखर 5 श्लोक आहेत, 40 आज्ञा आहे. पण कोणतीही एक आज्ञा जर मी घेतली आणि त्याचं मनापासून ती जर पाळली, खरोखर तंतोतंत पाळली, तर काय होणार आहे? मी तत्वरूप होणार आहे. म्हणजे हे जे साधना पंचकम स्तोत्र आहे त्याचे विचार जर मी बरोबर समजून घेतले तर माझे म्हणजे साधक म्हणजे काय होतो? प्रगत होतो, उन्नत होतो आणि आनंदापर्यंत सहज जाऊ शकतो. आता हे विचार जे आहेत म्हणजे अनेकत्वाच्या परिसीमे पलीकडे, म्हणजे अनेकत्व जे आहे विश्वाचं म्हणजे माझ्या पुरतं घेऊ आपण. माझ्यामध्ये जे अनेकत्व आहे, अनेक लोकांचा जो नाम रूपाचा माझा संबंध येतो, त्याच्या पलीकडे मला जायचं हे लक्षात ठेवायचं. केव्हाही अभ्यास करत असताना माझा उद्देश काय नेमका, आणि उद्देश लक्षात ठेवून एकमेव आत्मतत्वाच्या क्षेत्रात आकलनालाही ओलांडून, खरोखरच जाणीव नेणीव भगवंती नाही, ओलांडून पराशांतीच्या प्रांतात उन्नत व्हायचं आहे. उन्नत व्हायचं आहे म्हणजे जीवभावाचा त्याग करून अभ्यासाने मला आत्मस्थित व्हायचं आहे. हा फोकस आहे माझा. म्हणजेच काय? मनाच्या पलीकडे जाणीव तत्वाचा जो झरा आहे, जो उगम आहे, जो स्रोत आहे, म्हणजे काय? अधिष्ठान जे आहे तिथपर्यंतचा प्रवास मला प्रत्येक वेळेस जाऊन करायचा आहे. आणि साधक म्हणून माझी जी जबाबदारी आहे, साधक ह्या शोधाची वैचारिक साधना लक्षात ठेवायची, करून बोधाने सहज अनुभव घेऊ शकतो. या आज्ञा आचार्यांनी आम्हाला प्रेमाने केल्या आहेत हो. म्हणजे जीव कुठेही अटकू नये, किंचितही कुठे त्याचा म्हणजे अटकला नाही पाहिजे तो. म्हणून त्यांनी दयाळूपणे काय केलंय? मला ह्या आज्ञा बहाल केल्या आहेत. दयाळू आहेत ते श्री गुरु. जो साधक या आस्थेने हा मार्ग आक्रमेल तो इतरत्र भटकणार नाही. ही ह्या अद्वैत ग्रंथाची म्हणजे मुख्य हेतू आहे. हा ग्रंथ कसा आहे? प्रस्थानत्रयीला धरून असल्यामुळे तो साधक कुठेही भटकू शकत नाही. सुसंगत प्रयत्न पाहिजे. त्यासाठी नेमकेपणाने तत्वाचा बोध घेता आला पाहिजे त्यावेळेस. आणि लक्षात ठेवायचं की हा परमार्थाचा उद्देश काय हो? सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. तुकाराम महाराज काय म्हणतात की दुःख नसे ओखदा एवढे, म्हणजे औषधालाही दुःख सापडणार नाही. कारण का असं का म्हणतात? कारण मी मूळचाच तो आहे आणि तो असल्यामुळे मला काय करायचंय? ते फक्त श्री गुरूंनी दिलेल्या बोधाने जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक जाणायचंय मला.
खसखशी एवढीही दुःखाचं म्हणजे माझ्या आतमध्ये दुःख नकोच आहे. दुःखाचं निर्मूलन फक्त श्री गुरुबुधाने होतं आणि वेदांत विचारानेच होते. हे लक्षात ठेवायचं की विचार 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 कसे आहेत, अतिशय सूक्ष्म आहेत. मी काय विचार करते आहे तुम्हाला नाही कळत, तुम्ही काय विचार करताय मला नाही कळत. आणि कसं का बरं विचार हे साधन आहे, तर तत्व ते आत्मतत्व कसं आहे, अतिशय सूक्ष्म आहे. आणि म्हणजे सूक्ष्म आणि सूक्ष्माचा वेध घेतल्यानंतर विचारातीत होऊन तिथे मला अनुभवरूप होता येतं. हे लक्षात ठेवायचं की वेदांत म्हणजे विचार. आणि हे कसं होतं, अभ्यासाने हळूहळू साधे, हताश न होई. ह्या कल्पना आपल्याला काहीतरी होत्या का हो वेदांताचा म्हणजे काकांचा अनुग्रह घेण्या पहिले? ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय किंवा चित म्हणजे काय, ह्या बाबतीत कल्पनाही नव्हती. खरोखर ब्रह्म हा शब्द पण ऐकला नाही. पण काय करायचंय, वेदांताचा अभ्यास करत असताना हे लक्षात ठेवायचंय मला. काय लक्षात ठेवायचंय, मन जे अनेक जन्माची त्याला सवय आहे की तो काय करतो, अविचारामध्ये रंगतो, रमतो, रेंगाळतो. कारण ते कसं दृश्य दिसतं आणि त्याला ते सत्य वाटतं. तर इथूनच मला उचलायचं त्या मनाला. साधक म्हणून मी काय करायचंय की स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण, कठोर फार महत्वाचा शब्द आहे बरं. म्हणजे असं तसं नाही, सतत माझ्याकडे माझं लक्ष पाहिजे. मी काय करतो, दुसऱ्याकडे लक्ष देतो आणि दुसऱ्याकडे लक्ष दिल्यानंतर परत मी जीवत्वाला येतो. आणि जीवत्वाला येणं एवढी मोठी हानी आहे की तिथे सुखदुःखच येतो, आनंदाला मी जाऊ शकत नाही. कठोर आत्मपरीक्षण करून काय करायचंय, जे अवगुण आहेत माझ्यातले, जे विकार आहेत, जे दोष आहेत, सूक्ष्म निरीक्षण माझं मी करायचंय. आणि हा पुरुषार्थ करून दैवी गुण अंगी बांधून वाढवून नेमकं काय करायचं, तर शांती, तृप्ती, आनंद, समाधान, निर्भयता हे जे आहेत ना, ते त्या शब्दाचं बरोबर अचूक नेमकं वर्म समजून, लक्षार्थ समजून श्री गुरु कृपेने काय करायचंय, मला दृढ, अपरिवर्तनी आणि अपरोक्ष अनुभव घ्यायचा आहे मला. आणि म्हणून सतत लक्ष माझं माझ्याकडे पाहिजे, दुसऱ्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही मला. त्यासाठी काय करायचंय, ज्ञानी विद्वान लोकांच्या विचाराचे संपर्कात राहून साधकासोबत अखंड आत्मचर्चा, आत्मचर्चाशिवाय एकही शब्द बोलता कामा नये, ही माझी घडी मी घालून घ्यायची. आणि सतत आत्मचर्चा, आत्मसंवाद, आत्मविचाराशिवाय दुसरा एकही विचार माझ्या आतमध्ये शिरकाव नाही केला पाहिजे. त्यासाठी काय करायचंय, कुसंगती टाळायची, विसंगती जी असेल प्रारब्धाने ती स्वीकारायची. आणि वाटेल ते झालं तरी सत्संग सोडायचा नाही. तेव्हा काय होईल, शास्त्रसंमत मनोरचना होऊन सतत बुद्धीमध्ये संवादी विचार तयार राहतील. म्हणजे मला काय करायचंय, ऐकून ते विचार बसून घ्यायचे, ठसून घ्यायचे आणि मुरवून घेऊन काय करायचंय, ज्यावेळेस व्यवहारामध्ये माझ्या समोर सुख किंवा दुःख येतात, त्याला बरोबर विचाराच्या वैचारिक पद्धतीचा पूल तयार ठेवून, म्हणजे विचार तयार ठेवून माझा आनंद न ढळता कायम कसा राहील, म्हणजे व्यवहारात वापर करताना तो आनंद माझा ढळता कामा नये, असा फोकस माझ्या अंतरंगात असेल तर काय होतं, व्यवहार काळी आनंद टिकायला सुरुवात होतो. आणि काय होतं, तो माझा स्थायी भाव होतो. हळूहळू त्याची प्रॅक्टिस अत्यंत म्हणजे सूक्ष्मतेने असं लक्ष देऊन, लक्षपूर्वक माझ्याकडे मी लक्ष देऊन जर केला तर हा अभ्यास मला तिथपर्यंत नेतोच. जो साधक ही संतांची मार्गदर्शने अनुसरील तो आपला मार्ग कधीही चुकणार नाही. सत्य तत्वाचा मार्ग यात सांगितलेला आहे. ह्या साधना पंचकम मध्ये काय सांगितलेलं आहे, सत्य जे तत्व आहे त्या तत्वाकडे जाण्यासाठी ज्या ज्या आडकाठी येतात त्या आडकाठी विचाराने दूर मला करायच्या. आणि आज्ञा म्हणजे काय हो, आता वडीलधारे लोक काय करतात, आपल्याला वडीलकीच्या नात्यानं लहानांचं हित पाहतात. ते लौकिक व्यवहारात सुद्धा आई वडील काय करतात, मला अरे असं नको करू, तसं नको करू, असं का सांगतात ते, कारण त्यांना माझं कल्याण करायचं राहतं.
आता हे आई वडील कसे लौकिकातलं हित करतात माझं, तसे माझे श्रीगुरु जे आहेत, संत जे आहेत, शास्त्र जे आहे ते माझं शाश्वत हित पाहतं. आता शाश्वत हित ते करणार आहे. इकडे माझं लक्ष पाहिजे. आता इकडे माझं जर बरोबर लक्ष असेल तर मला काय होतं, हे जे साधना पंचकमचे श्लोक आहेत, जे देव पाहतात मला, ते मी नक्की घेणार. चिंतनाला सुरुवात करते आता. क्षुध व्याधिश्च चिकित्सताम, क्षुध व्याधिश्च चिकित्सताम प्रतिदिनम भिक्षौषधम भुज्यताम स्वादेन्नम न तु याच्यताम विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम शीतोष्णादि विषयताम न तु वृथा वाक्यम समुच्चार्यताम औदासीन्यम अपि अभिप्सताम जनकृपान्नेष्ठुर्यम उश्रुज्यताम. ही मला आज्ञा केली आहे. ह्या श्लोकामध्ये एकूण 8 आज्ञा आहेत. तर पहिली आज्ञा मला आहे की भूक व आजार यावर उपाय करून घ्या. आता भूक व आजार यावर उपाय करून घ्या समर्थाने, म्हणजे समर्थ असलेल्या आचार्याने मला सांगितलेलं आहे. तर मी ते कसं आता आज्ञा पाळायची त्यांची. तर भूक हा कसा आहे, जिवंत प्राण्यासाठी असलेला कायमचा रोग आहे आणि रोगाप्रमाणे त्यावर उपाय करून घ्यावा. भूक म्हणजे अन्नाचा आनंद उपभोगण्याचा प्रसंग नाही, हे लक्षात ठेवायचंय. जीव भूक टाळू शकत नाही, हे वर्म लक्षात ठेवायचंय. तो भुकेने व्याकुळ होतो तेव्हा थोडेसे अन्न त्याला द्या. ही आज्ञा जर पाळली तर काय होतं मला, की जशी पाळायची तशी पाळल्यानंतर काय होतं, मी त्याच्यातून हळूच अलगद निघून जातो आणि आजार झाला तेव्हा त्याला उपचार करून आरोग्याप्रत आणा. ही आज्ञा आहे त्यांची, आचार्यांची. आपल्या म्हणी इतक्या सुंदर आहेत ना, म्हणजे जे आपले पूर्वीचे जे होऊन गेले लोक, आई वडील आजी आजोबा, ते काय करायचे, वेदांताचंच आचरण करायचे. पण त्यांना विचार कोणी सांगितला नसल्यामुळे त्यांचं काय व्हायचं, ते त्यांना आपल्याला सांगता नाही यायचं, समजून सांगता नाही यायचं. पाहता, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी, कोण म्हणत होते, आपले पूर्वज म्हणतच होते ना. आणि हा वेदांताचा विचार आहे म्हणून माहितीये का आपल्याला. पण असे विचार ऐकल्यानंतर ती संगती, ती सांगड मला घालता येते. अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी, साधकाने अति अन्न खाण्याने तमोगुण वाढतो. पहा किती शास्त्र चोख, सुंदर आणि सूक्ष्मतेला नेतो आपल्याला. साधना करताना आळस, झोप येते आणि तमोगुण कसं होतो, साध्याच्या आड येतो. मी आनंद रूपतेकडे जाणार आहे, म्हणजे तो मार्ग मी शोधते आहे. आणि तमोगुणाने काय होतं, तो आड येतो. म्हणजे अति खाल्लं तर काय होतं, मला निद्रा येते, आळस येतोय. माझी साधना जशी व्हायला पाहिजे ना तशी होत नाही. म्हणजेच काय होतं, दुःख पदरी पडतं आणि जीवत्व बळावतं. रजोगुण तमोगुण सुद्धा तसाच आहे. म्हणजे तळलेले मसालेदार शिळे अन्न मी जर खाल्लं तरी पण मला काय होतं, साधनेला जाग नाही येत आणि साधना जशी समजायला पाहिजे तशी होत नाही. म्हणून आचार्यांनी काय केलंय की दयाळू असतात ते. म्हणून इथं मला सावध करून सांगितलेलं आहे की जिभेला आवर घाला, चोचले न पुरवता भिक्षांना घ्या. याचं एक उदाहरण म्हणजे, मी आणि गीतू गेलो होतो काकांकडे आणि खरंच त्या दिवशी एवढी भाजी खराब झाली होती. काकाकडे पाहतच होतं आमचं, म्हणजे लक्ष तो सारखं होतं, काका कसे जेवतात, काय जेवतात. काकाकडे म्हणजे चेहऱ्याकडे आम्ही पाहत होतो. पाहिल्यानंतर काय झालं, खरोखर त्यांच्या चेहऱ्यात बिलकुल बदल नव्हता. एवढं छान म्हणजे जेवत होते ते, आम्हाला वाटलं सगळं आवडलं काकांना. आणि मग काकांचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघी जेवायला बसलो, तर अक्षरशः ती पांचट भाजी दोघीला पण जिभेवर ठेवावी वाटत नव्हती. म्हणजे आपण कसे असतो आणि सिद्ध पुरुष कसे असतात हे दाखला मला तिथे पाहायला मिळाला. आणि आम्ही दोघींनी पण काय केलं, लोणचं घेतलं, तिखट मीठ, अभ्यास त्यावेळेस एवढा नव्हताही पण खरोखर, तर तिखट मीठ घेतलं त्याच्याशी खाल्लं. पण त्यांचा तो जो भाव होता चेहऱ्यावरचा, न बदलता खाणं, म्हणजे चवीकडे त्यांचं लक्ष अजिबात नव्हतं, हे लक्षात येत होतं. आणि दुसरं काय सांगितलेलं, साधना करताना अतिशय सूक्ष्म बारकावे म्हणजे आचार्य सांगतात, त्याच्याकडे माझं लक्ष पाहिजे. भिक्षांना समजून, भिक्षांनाला कशी असते, निवड असते का हो, मला तुम्ही असंच द्या,
आज मला आलूबोंडा खावं वाटतं, तर भिक्षाच्या घरी गेलो, मी भिक्षा मागायला गेलो, तिथे मला माझी चॉईस सांगता येते का? तर नाही सांगता येत तिथे माझी चॉईस. मग शास्त्र काय म्हणतं, की जसं तुम्ही भिक्षांनाला चॉईस नसते हे लक्षात घ्या आणि काय करा, की घरचा जो स्वयंपाक आहे तो कसा करा, भिक्षांना समजून खा. जसे आहे तसं खावं. तिथे वैतागवाडी, चिडचिड, प्रत्येक वेळी काय करायचं मला, विवेक जागा ठेवून जसं अन्न मिळेल तसं सुखाने खायचंय ते. आता सुखाने ज्यावेळेस मी प्रवास करतोय, साधना करतोय, त्यावेळेस तो मला विचार सुखरूपतेकडे नेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय करायचं, मला उपाशीही नाही राहायचं आणि अति पण खायचं नाही. बरोबर दोन्हीचा तोल सांभाळून व्यवस्थित राहायचंय. आता भिक्षेला चॉईस नसते हे त्यासाठी सुनील काका नेहमी उदाहरण देतात, की काय होतं, बौद्ध भिक्षुक असतात आणि ते काय करायचे, म्हणजे अतिशहाणे असतो. खरं आपण साधक कसे असतो, अतिशहाणे असतो. आपल्याला हे काही समजत नाही आणि काय करतो आपण, भिक्षा मागायला जायचे ते, तर पहिले काय करायचे, एक दोघाला पाठवायचे. हे निळदार नाही का, तिथे तुम्ही जा म्हणायचे, हे दुसरे भिक्षा म्हणजे मागणारे आहेत त्याला. कारण काय, तिथे स्वादाचा म्हणजे स्वादिष्ट अन्नाचा वास यायचा. निळ्या दारापुढे तुम्ही जा आणि तिथे भिक्षा मागा. असं अनेकदा चाललं. पण काय श्रीगुरु आपल्याहून खरोखर म्हणजे शतपटीनं काय हजारो पटीनं हुशार असतात. आणि त्यांना ते कळतं, त्या श्रीगुरूंना, बौद्ध जे असतात त्यांना कळतं, की हे लोक जे आहेत ते अडकत आहेत. भिक्षांना मागूनही काय होत आहे, त्यांची आवड, चव तिथे त्या चवीमध्ये ते अडकत आहेत. मग त्यांना नेमकं काय करायचं, त्यांनी आज्ञा दिली, की उद्यापासून काय करा, सर्रास पाच घरी जायचं. अशा निवडून नाही जायचं. निळं पांढरं दार, पिवळं दार, केशरी दार, असे जे तुम्ही लक्षात ठेवून भिक्षांना चॉईसनी मागताय, तसं न करता त्यांनी आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? 5 घरी भिक्षा मागून तुमचं जे भूक आहे ती शमवा. काय होतं माहितीये का, अनेक आपल्या ज्या परंपरा आहेत ते अतिशय सुरेख आणि सुंदर आहेत. खरोखर वेदांताचाच ते अभ्यास करायचे, पण ते समजून त्यांना घेता नाही आलं. आता आपण काय, म्हणजे माझे आई वडील काय म्हणायचे, की भगवंताला नैवेद्य दाखवून जेवा तुम्ही. भगवंताला नैवेद्य दाखव म्हटल्यानंतर आपण काय करायचो, पाणी फिरवायचो आणि त्याचा उद्देश काय, की मुंग्या वगैरे किडे आतमध्ये येऊ नये, अन्नाच्या म्हणजे ताटामध्ये येऊ नये, हा उद्देश होता. हा उद्देश माहितच नाही ना, की नैवेद्य दाखवल्यावर तो प्रसाद होतो. केव्हा कळतं हे, वेदांत अभ्यासाने कळतं. कितीही पदार्थ असू द्या, पदार्थ बदलत नाहीत, पण त्याचं काय होतं, प्रसादात रूपांतर झाल्यानंतर काय होतं, मी तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो आणि प्रसाद म्हणून ज्यावेळेस मी ग्रहण करतो ना, त्याचा मला लाग लागत नाही. पण त्यावेळेस पण कसं करायचं, लागेल त्याच्यापेक्षा अवकाश ठेवून आणि सावकाश जेवायचं. म्हणजे जेवताना आणखी काय करायचंय, तर मोठे लोकांनी सगळं सांगून गेले आपल्याला. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो जेवूनी उपवासी. याने काय होतं, देवाला अन्न अर्पण होऊन प्रसाद झाल्याने त्या अन्नाचा लाग म्हणजे स्वादामध्ये मी अडकत नाही. देहाला आजार झाल्यानंतर काय आज्ञा आहे, की अन्न उपचार म्हणून आवश्यक तेवढं द्या. आणि आपण काय म्हणतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आता एक विचार इथे पण आणखी येतो, की चराचरात अखंड जर ते ब्रह्म म्हणजे ब्रह्माशिवाय काहीच नाही, तर अन्न हे परब्रह्मच झालं की नाही. मग अन्न हे परब्रह्म झाल्यानंतर असा जो भाव माझ्या अंतःकरणात येईल, तेव्हा माझा काय विचार होईल, वेदांत विचाराने, की या देहाचा मोक्षासाठी साधन म्हणून उपयोग करायचा आहे आणि त्याला जेवढं लागेल तेवढंच द्यायचंय मला, अति खायचं नाहीये. आणि ही काय होतं, ज्यावेळेस माझा उद्देश ठरतो, की मोक्षरूप कर्तव्य करायचंय मला, म्हणून ह्या देहाची काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही. आणि ही आज्ञा पाळल्याने काय होणार आहे, माझं शाश्वत कल्याण होणार आहे. म्हणजे आता एक अजून मोठे संत होते आणि मोठे संत असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं आपल्या शिष्यांना, की मी माझा प्राण गेल्यानंतर काय होणार आहे, की तुम्हाला घंटानाद ऐकू येईल. मी काय सांगते, की म्हणजे कुठेही मन राहिल्यानंतर तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म विचार आहे. एक म्हणजे एक वासना अनेक जन्माला मला कारण होते.
म्हणून इथे सजग राहायचंय. आणि त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांचा प्राण गेल्यानंतर काय झालं की त्यांचा तो नाद जो आहे तो शिष्याला ऐकायला नाही आलं. शिष्यही त्याच तोडीचे होते. ते ध्यानाला बसतात आणि ध्यानाला बसल्यानंतर पाहतात तर काय, आपले श्री गुरु जांभळाचं झाड होतं एक मोठं, आणि टपोऱ्या जांभळामध्ये ते अळी होऊन जन्माला आले. त्या साधकाने बघितलं आणि काय झालं, ते तृप्त झाला तो जीव. आळी रूपात त्याने मस्त खाल्लं ते जांभूळ, म्हणजे टंब फुगली, आणि ती टंब फुगलेली आळी खाली पाण्याचा प्रवाह होता, नदी होती, त्याच्यात मध्ये पडला. आणि पडल्यानंतर तो जीव म्हणजे लागली ब्रह्मरूप झालाय, म्हणजे कारण श्रीगुरुच होते ते. म्हणजे एक वासना आपल्याला किती म्हणजे जन्माला नेते, आणि खूप ते संत होते म्हणून ताबडतोब ते ब्रह्मरूप झाले. पण एक वासना अनेक त्वाला आपल्याला नेऊन खूप दुःख देते हो. किती आता आपण पाहतोय प्रपंचाचं स्वरूप दुःखालयाचं आहे, आणि छान म्हटलेलं आहे त्यांनी, दुःखालयामध्ये सुख कसं तुम्हाला मिळणार आहे. सुखही दुःखच आहे आणि दुःखही दुःखच आहे. म्हणून हे लक्षात ठेवून काय करायचंय, आज्ञा पाळायच्या श्री गुरूंच्या, आणि त्याच्यात माझं शाश्वत कल्याण होणार आहे. आणि त्या आज्ञांची काय करायचं, बारीक बारीक चिकित्सा करून, म्हणजेच वेदांत विचाराने सूक्ष्म चिंतन करून. कसं, मला आता एवढा घाव झाला असेल, इथे जखम झाली असेल, तर मी काय करते, तिथून तेवढाच मलम लावते ना आणि दुरुस्त करते ती जखम. तसं मला जेवढी भूक लागलेली आहे ना, तेवढंच अन्न घ्यायचंय, आणि ही मला आज्ञा पाळायची आहे. आता दुसरी आज्ञा आहे, प्रतिदिनी भिक्षान्न रूपी अन्न घ्या. म्हणजे अन्नाचेच म्हणजे किती सांगितलेत, 2-3 आज्ञा त्याच अनुषंगिक आहेत. जिवंत मनुष्य भुकेने कायम व्यथित होतो, त्याला उपाय अन्न म्हणून, औषध म्हणून अन्न घ्या, आणि मजे करता खाऊ नका. क्षुधेच्या यातनातून सुटण्यासाठी अन्न औषधाप्रमाणे घ्यायचंय. पहा, वेगवेगळे विचार करून मला काय करायचंय, कुठेही मन अडकू द्यायचं नाहीये. संन्यासाला काय 5 घरी मागून अन्न खावं लागतं की नाही. मी तर गृहस्थ आहे, खरोखर मला भिक्षा मागून अन्न खावं लागतं का हो? नाही खावं लागत. किती उत्तम सोय आहे माझ्यासाठी. घरी आपली पत्नी जेही अन्न करेल ते मला भिक्षा म्हणून खायला काय हरकत आहे. मी वेदांताचा अभ्यास करतोय ना, ती आज्ञा पाळायची आहे मला. आज्ञा कशा पद्धतीने पाळायचे, की तंतोतंत काय म्हणतो आपण, की पडत्या फळाची आज्ञा. किती सुंदर म्हणजे युक्ती आहे, की पडत्या फळाची आज्ञा म्हणजे श्रीगुरूंनी मला आज्ञा केली, आणि त्याचा विचार न करता, काही अविचार न करता मला काय करायचं, त्यांचा विचार वरच्यावर झेलायचा, आणि त्यांनी सांगितलं तसं तंतोतंत मला करायचंय. म्हणजे घरी जी मला अन्नाची, गृहस्थ माणसाला कोणाकडे याचना न करता जे अन्न मिळतं, ते जसं समोर येईल ते तसंच्या तसं, मग ते काही असो, काय करायचंय, मौन राहून प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. म्हणजेच काय, की भगवंताला समर्पित करून गुणवत्तेला महत्व न देता. म्हणजे किती सुंदर झालं किंवा कसं झालं असं म्हणायला काही हरकत नाही, पण काय म्हणताना लक्ष ठेवायचं की मी अडकतोय का त्या संघामध्ये, म्हणजे महत्व देऊ नका त्याला. आणि लौकिक आज्ञा लक्षात ठेवायचंय मला, की लौकिक आज्ञा दशरथाची रामाने पाळल्यानंतर आजपर्यंत त्याचं नाव अजरामर झाल्यासारखं आहे की नाही. अजरामर म्हणत नाही, पण आपण जोपर्यंत जी आपली म्हणजे विश्व आहे तोपर्यंत त्याची लौकिक कीर्ती आहेच ना. तसं श्रीगुरूंची मी आज्ञा पाळल्याने नक्कीच शाश्वत कल्याणाप्रत जाणार आहे, हे का नाही विचार आतमध्ये ठेवायचं माझ्या. म्हणजे आचार्यांनी जी आज्ञा दिली आहे त्यात माझं शाश्वत कल्याण होणार आहे, ही ती निमूटपणे मी पालन करावी. म्हणजे पडत्या फळाची आज्ञा झेलावी. त्यांच्या मुखातून बोल निघाल्यानंतर जसंच्या तसं तंतोतंत आज्ञा समजून ती नेटाने, नेटाने म्हणजे त्यांनी सांगितलं आणि मी केलं. आज नाही उद्या करू, आपण उद्या नाही परवा करू, नाही आज वेळच नाही, असं नाही करायला पाहिजे. वाटेल ते झालं तरी त्यांच्या ज्या आज्ञा आहेत त्या स्वीकारून घ्यायच्या आणि श्रद्धापूर्वक करायची. आता श्रद्धेचं उदाहरण पहा, कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी एकदा असं पर्यटन करायला निघाल्यानंतर काय झालं, की स्वामीच्या परीक्षा पाहायची त्यांना हे आली, आणि कल्याण स्वामीला म्हणतात की ही जी फांदी आहे ना, म्हणतात फांदी अशी होती,
झाडावरती, हा इथे बस आणि इथे कापून घे, इथे काप. आता त्या शिष्याला कळत नव्हतं का हो? तो वर चढला आणि त्याने तिथून कापली फांदी आणि स्वतः फांदी सहित स्वतः आतमध्ये गेला. आज्ञा कशी पाळायची? तर कल्याण स्वामी सारखे श्रद्धा ठेवून निमूटपणे जसं म्हणतील तसं करायचं. तेव्हा ती आज्ञा होऊन काय होतं, मला त्या आज्ञाचं जे फळ मिळायला पाहिजे ते फळ मिळतं. किंतु परंतु अजिबात घ्यायचा नाही मला. आता तिसरी आज्ञा आहे, रुचकर अन्न मुद्दाम मागून घेऊ नका. ह्यासाठी उदाहरण दिलंच आहे मी बौद्ध भिक्षुकाचं. पण संतांचा, आचार्यांचा उद्देश काय हे लक्षात घ्यायचा, की अन्नाची लालसा होऊ नये. जे प्राप्त आहे त्यात मी संतुष्ट असावं. वेदांत विचार करून ठरवावं की काय नेमकं मला करायचं आहे आणि काय केल्याने काय होणार आहे. तिथे मला संतुष्टता आली पाहिजे. आणि अन्नमय कोशात साधकाने अडकू नये यासाठी आचार्याने मला आज्ञा केली आहे. 2 वेळा सांगूनही उपदेशाच्या मतितार्थाकडे साधक दुर्लक्ष करील म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा सांगितली आहे. आता ह्याचं कसं आहे, बारीक विवेचन केलेलं आहे आचार्यांनी. कसं सुखोपभोगासाठी आपण काय करतो, इंद्रियावर अवलंबून राहतो. आता प्रत्येक इंद्रियाचं अन्न सांगितलेलं आहे की शब्द स्पर्श रूप रस गंध. एक उदाहरण घेऊ आपण. डोळ्याचं काय? रूप, हे त्याचं अन्न आहे. आता जर रूपामध्ये आपण अडकत गेलो की मला हे पाहिजे, चारी धाम पाहिजे, विश्व पाहिजे, सगळं सुंदर सुंदर दृश्य पाहिजेत मला. आता दृश्य पाहायला काही हरकत नाही, कारण ईश्वर निर्मित आहे ते. पण जीव काय करतो, काय सुंदर आहे, काय सुंदर आहे असं म्हणून काय करतो, त्याची अंतःकरण वृत्ती तिथे जाऊन चिटकते. आणि चिटकल्याने काय होते, माझी जीवत्व म्हणजे जीवत्व उभं राहून काय होतं, ती हानी होते माझी. हत्तीचं वगैरे माहिती आहे आपल्या स्पर्श सुख कसं आहे, ते मला सांगायचंच नाही. पण प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं जे अन्न आहे, त्वचेचं स्पर्श आहे, घ्राणेंद्रियाचं वास आहे, जिव्हेचा स्वाद आहे. आता ह्या सुखात मी जे ह्या ज्ञानेंद्रियाचं जे अन्न आहे, ह्या सुखापेक्षा मला काय विचार करायचा, मी वेदांताचा अभ्यास करते. हे ज्ञानेंद्रियाला जे सुख मिळतं ते सुखरूप आत्म्यामुळेच आहे, हा विचार मला इथं करायचा आहे. आणि अन्नामधून सुटका करून घ्यायची. म्हणजे जे शब्द स्पर्श रूप रसगंध ह्याचं जे जे अन्न आहे, त्या अन्नामधून विचार करून वेदांत विचाराने हळूहळू हळूहळू मला निघायचंय. आणि वेदांत विचाराशिवाय मला पर्याय नाही. विचार काय करायचा आहे मला, हे जे सुख मिळत आहे ते सुखरूप आत्मसत्तेवर आहे आणि ती सुखरूप आत्मसत्ता मी आहे. तिथे त्या सुखामध्ये रममान न होता मला कुठे रममान व्हायचं आहे, स्वरूपाच्या ठिकाणी. आणि तिथे मी ज्यावेळेस रममान होईल त्यावेळेस मला जो मूळचा आनंद आहे तो मला आंतरिक आनंद मिळेल. प्रत्येक वेळी माझी धाव आत्मविचारावर जाऊन मी आत्मरती आत्मक्रीड व्हावं. आणि श्री गुरु कृपेने काय होतं, एवढा जर अभ्यास मी सतत सतत सातत्याने केला तर काय होणार आहे, ऐक्याने एक रूप होतो चैतन्याशी. म्हणजे चिदाभास ज्यावेळेस अभ्यास करतो, अभ्यास करता 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 चिंतने चिंतने तद्रूप होतो. तिथे असते श्री गुरु कृपा. त्यासाठी म्हणून काय करायचंय, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे. आता चौथी आज्ञा आहे, त्यांच्या कृपेने जे काही तुमच्या वाट्याला येईल यावर समाधानाने जगा. जगा सांगितलेलं आहे आपल्याला. बरं, काय करतो आपण, इंद्रियाच्या सुखाच्या उन्मादात म्हणजे उन्माद असतो, इंद्रिय सुख देतात हे माझी खात्री झालेली असते. आणि म्हणून काय करतो आपण, त्याच्यात रमतो रमतो रेंगाळतो. पण शास्त्र मला काय सांगतं, श्री गुरु मला काय सांगतात, तीच आज्ञा देतात ते, की काय त्या सुखाच्या उन्मादात जगण्यापेक्षा शांत मनाच्या, शांत मन केव्हा होईल, शास्त्रबुद्धी ज्यावेळेस यथार्थ ज्ञान करून घेईल आणि त्यावेळेस ते मन वासनायुक्त असलेलं, शास्त्रबुद्धी ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ते मन तिचं ऐकतं. आणि मग ते शांत मन काय होतं, आंतरिक सुखात जीवन जगण्यास शिकतं ते.
म्हणजे त्याला कळतं की विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. कुठे सुख आहे? तो माझ्याच ठिकाणी सुख आहे, कारण मी आत्मरूप आहे आणि आत्मरूप असल्यामुळे माझ्या ठिकाणी जो आनंद आहे ते आनंद विषय भोगत असताना सुखाच्या स्वरूपात मला प्राप्त होतात. त्याच्यामुळे सुखरूप आत्म्याच्या सत्तेमुळे मला सुख मिळतं हे त्या बुद्धीला कळतं. आणि हे कशाने कळतं हो? फक्त श्री गुरुबोध आणि वेदांत विचार ह्याच्यानेच जमणार आहे. हे लक्षात ठेवावं. विचार विचार विचार. शास्त्रबुद्धी परोक्ष ज्ञानाने यथार्थ परिपूर्ण करून निश्चयापर्यंत जावं, तेव्हा मन परिपूर्णपणे मन कसं होतं? त्याच्या स्वाधीन होतं. कुणाच्या जसं म्हणेल तसं ती बुद्धी तो बुद्धीचं ऐकतो. त्याला कळतं आपल्या पुढे जे जे येते ते आपल्या पूर्वकर्मानुसार नियोजनानुसार संचिताचे जे निर्धार आहेत आपले त्यानुसार प्रारब्ध म्हणून समोर येते. त्याला एक साधक म्हणून मी कसा समोर जातो यावर आपली उन्नती अवलंबून आहे. महत्वाचं काय आहे की व्यक्तिमत्वाची वाढ करायची मला. ती कशी होते? तर वेदांत विचाराने होते. भगवंताच्या नियोजनानुसार सगळं होत असल्यामुळे सर्व त्याला माहिती. हे असं का ते तसं का अशी कुरकुर त्याची थांबते आणि काय होतं? तो बिनतक्रार होतो आणि त्याला आतमध्ये शांती यायला लागते, समाधान मिळायला लागतं. त्या विचाराने काय होतं? तो एक नारदाची गोष्ट सांगणार होती की प्रत्येकाला काय वाटतं त्याच्या कृपेने म्हणजे वाट्याला येईल ते समाधानाने जगा असं शास्त्र सांगतं, पण मला वाटतं माझं प्रारब्ध बदलावं. आता वेळ नाहीये, पण ती गोष्ट नंतर कधीतरी सांगेल. त्यावेळेस साधक काय होतो? शास्त्र विचाराने जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक कौतुक आहे संचिताचे. अशी ज्यावेळेस त्याला कन्सेप्ट वेदांताचे सगळे समजतात, विचार हळूहळू हळूहळू समजतात, त्यावेळेस तो काय करतो? तशी कृती करून म्हणजे काय करतो? तो विचार 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 करून काय करतो? म्हणजे ठेविले अनंते तशीची राहावे अशी त्याची स्थिती होते. आणि तेव्हा काय होतं? हे सगळं जे घडत आहे व्यवहारामध्ये जे घडतं आहे तेव्हा तो विचार करतो की कसे जीवाच्या पापपुण्यानुसार समान झाल्यामुळे पापपुण्य सुख दुःख समोर येणारच आहे. ती मला कशा पद्धतीने समोर जाऊन स्वीकारायची. तर प्रारब्धानुसार जे येणार आहे त्याशी माझा एतकिंचितही संबंध नाही असा विचार करायचा आहे. त्यावेळेस तो विचार काय करतो? मला त्या प्रारब्धापासून त्या जीवत्वापासून सोडून म्हणजे मी आत्मा आहे इथे नेऊन मला पोहोचवतो तो विचार. म्हणजे सतत काय विचार 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 करून मी ब्रह्म आहे हा भाव मला जागृत ठेवायचा आहे. म्हणजे समाधी वेदांत विचाराने अंतःकरण शांत होऊन साधकाचं जीवन जगण्याची जी उंची आहे ना ती यथायोग्य होते, शास्त्रानुसार होते. त्या तो दर्जा आहे ना त्याचा वाढतो. आणि हे फक्त कशाने कळतं? श्री गुरु कृपेनेच कळतं. त्यावेळेस काय होतं? वाट्याला येईल ते तो साधक समाधानाने स्वीकारतो आणि ताळमेळ बरोबर घालून काय करतो? साधना केंद्रित होऊन साधना करतो आणि तो समाधानाने जगायला सुरुवात करतो. आता 5वी आज्ञा आहे शीत उष्ण यासारखी सगळी द्वंद्वे सर्व द्वंद्वे सहन करा. जीव मूळचा कोण आहे? अद्वितीय एकमेव ब्रह्म आहे. हे तर आता ठरलेलंच आहे, आपण ऐकतोच आहे. प्रत्येक ग्रंथाच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला इथेच जायचंय. म्हणजे आपला फोकस काय असावा? मी एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. पण काय झालेलं आहे? त्या ब्रह्माच्या विस्मरणाने जीव अनेकत्वाला द्वंद्वाला द्वैताला प्राप्त झालाय. त्यामुळे त्याला द्वंद्व भोगावीच लागणार ना हो. अंतःकरणाला त्याचे आघात बसणारच आहेत, सुख दुःख मिळणारच आहेत. पण वेदांत अभ्यास करून काय करायचंय मला? अनेकत्व द्वंद्व जे आहेत त्रिपुटी जी आहे तिथून सुटण्यासाठी हा अभ्यास आहे. त्यासाठी काकांनी फार सुंदर विचार सांगितलाय. महावाक्य दर्जाचं वाक्य सांगितलंय, जे माझं आहे ते मी नाही. ह्या महावाक्य अत्यंत महत्वाचं आहे. व विचार करायचा मी मन आहे का हो? तर मी मन नाही ठरवायचंय. आणि त्याचा काय करायचा? अनित्याचा जो नाद लागलेला आहे त्याला नित्याचा नाद लावायचा आहे. एक नाद सुटला त्या मनाचा की दुसरा नाद त्याला द्यावा लागतो, नाहीतर ते चितरवितर होतं. संकल्प विकल्प हा त्याचा स्वभावच आहे.
त्याच्यामुळे त्याला काय द्यायचं हे माझ्या हाती आहे. म्हणजे श्रीगुरूंनी जो विचार दिलेला आहे, मी ब्रह्म आहे, ह्या मी ब्रह्म आहे या वेदांत विचाराच्या नादात राहायचं असेल तर अनित्याचा नाद म्हणजे मी देह आहे ही संकल्पना, कल्पित संकल्पना सोडावी लागेल मला. हा नाद सुटण्यासाठी कसं दुसरा नाद म्हणजे काय, ज्याते सोडून जाये मन, ज्याते सोडून जाये तेथे अभिमान उभा न राहे. मनायोगे अभिमान पाहे देहाचा वाटे खटाटोप. मग त्याला कळतं की हे सगळं देहाचा खटाटोप आहे, माझा त्या द्वैताशी, द्वंद्वाशी, त्रिपुटीशी काही किंचितही संबंध नाही. असा तो ज्यावेळेस विचार करतो आणि गोविंद गोविंद मना लागली, नाम ध्यान तत्वज्ञान असा ध्यासपूर्वक तो अभ्यास करतो, त्यावेळेस काय होतं, सरला आपपर भाव मनी नुरे द्वैत भाव स्वरूपी राहणे स्वभाव होऊन इथेला. आत्मारामाची ओवी आहे ही. आत्मतत्वाशी म्हणजे परमेश्वराची आपले अनन्यत्व साधल्याने द्वंद्वातून, विकारातून सुटून त्रासाने अंतःकरण हेलकावे जे खात होतं ते आता वेदांत विचाराने बंद होतं. आणि तो पाहायला कसा पाहायला शिकतो, मग त्रयस्थपणे. साक्षीत्व ही साधना आहे. साक्षीत्वाने पाहतो त्यावेळेस काय होतं नेमकं, की हे माझं नाहीये, हे जीवाचं आहे आणि जीव काय भोगायचं ते भोगत बसेल, माझ्या ह्याच्याशी संबंध नाही. त्यावेळेस काय होतं, सुखदुःखाचे जे अंतःकरणावर आघात होतात ना, ते दुःखाला जाणं थांबतं साक्षीत्व त्रयस्थपणाने बघितल्यामुळे. मग व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती कशीही असो त्याचे परिणाम होणं बंद होतं. आणि ही असते गुरुकृपा. साक्षीत्व करता करता तो जीव साक्षीरूप होतो. द्वंद्वे सहज स्वीकारणं इथे सुख आहे. ती जीवाची असतात, माझी नसतात, म्हणून तो सोडून देतो. आणि काय होतं, मनाला आवडत्या विषयाचे ध्यान अंतःकाळी ठसावे जाण, तेव्हा तदाकार होय मन सर्व भावे तन्निष्ठ. तन्निष्ठ म्हणजे स्वरूपाची एकनिष्ठ होतो आणि आनंद रूपता येते त्याला. प्रत्येक विचार, प्रत्येक आज्ञा मला तिथपर्यंत नेते. आता 6वी आज्ञा आहे, निरर्थक बडबड बंद करा, बडबड टाळा. आपण काय करतो पहा, ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत, नियंत्रणात नाहीत, त्याबद्दल बडबडी करत सुटतो. सामाजिक, राजकीय, जागतिक भानगडीत चित्ताचा सतत अपव्यय करतो आणि दुःखाला जातो. आता संत किती साम्य असतं हो. आचार्यांनी काय सांगितलं मला, निरर्थक बडबड टाळा. आणि एक नाथ महाराज काय सांगतात, निरर्थक बडबड व्यर्थ गलबला करू नका. आता दोन्ही गोष्टीमध्ये किती एक वाक्यता आहे हो. संत सगळे काय करतात, जीवाच्या हितासाठी त्याला अशा गोष्टी सांगून म्हणजे आज्ञा देतात. ते आज्ञा दिल्यानंतर मी काय करायचं, त्यांचं बोट धरायचं आणि बोट धरून ते सांगतील तसंच वागायचं. म्हणजे प्रवाहपतीत नाही व्हायचंय मला. साधारण लोक काय, बद्ध लोक काय करतात, यश कीर्तीच्या मागे लागतात. मला काय करायचंय, व्यर्थ बडबडीच्या मागे न लागता ती टाळायची, प्रयत्नपूर्वक टाळायची. आणि मी पारमार्थिक आहे हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे मुमुक्षुनी मोक्षाचा मार्ग पक्का करून विस्मृतीत जे गेलेलं तत्व आहे त्या तत्वाची स्मृती टिकून ठेवून नित्य प्राप्त असलेल्या आत्म्याची पुनर्प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यासाठी दिवसभराचा आढावा घ्यायचा आहे मला. इतकी सुंदर कल्पना आहे ही, की माझं मग दुसरीकडे लक्ष जात नाही, बडबडीकडे लक्ष नाही जात. आज माझं कुठे जमलंय आणि कुठे चुकलंय असं स्वतःला प्रामाणिक राहून कठोर आत्मपरीक्षण करीत राहिल्यास लवकर प्रगती होते. तेव्हा निरर्थक बडबड आपोआप टळते हो, पाळल्या जाते ती. म्हणजे काय राहते माझी निरर्थक बडबड, स्त्री, संपत्ती, सुख, शत्रू या विषयावर चर्चा होते. ती चर्चाच माझी थांबून जाते. यात किती वेळ जातो खरोखर मला भान नाही राहत. म्हणून काय करायचंय, मला वेदांत विचार प्रत्येक वेळी, प्रत्येक कृतीच्या मागे वेदांत विचार असावा माझा, की निरर्थक बडबड आत्मानुवरती विचार ठेवल्यानेच थांबते. चैतन्याचा विचारच माझं शाश्वत कल्याण करून आनंदरूप श्री गुरु कृपेने होणार आहे हे लक्षात ठेवावं. या विचार चिंतनाने व्यर्थ बडबड थांबून सत्य तत्वाचे स्वरूप आकलन होते. आत्मसंयमन, मोक्षाचा काय म्हणजे चर्चा करायची मला, ही बडबड थांबवण्यासाठी सतत आत्मचर्चा करायची. साक्षात्कारी पुरुषांचे म्हणजे काकासारख्या पुरुषाचे जे आनंदाचं वैभव आहे ते चर्चा करायची मला. साधक या नात्याने मी अशी चालू ठेवली चर्चा, तरच काय होतं, व्यर्थ बडबडीला वाव मिळत नाही. चिंतने चिंतने तद्रूपता.
अशी जी गोष्ट आहे ना, म्हणजे काय होतं, सर्वश्रेष्ठ तत्व ज्या वेळेस साधकाला कळतं, त्याचं मूल्य कळतं, त्यावेळेस गौण जे निकृष्ट गोष्टी आहेत अनात्म्याच्या, फोलपणा त्याला कळून काय होतं, आत्मविचाराला तो तीव्रतेने लागतो आणि श्री गुरु साक्षात परब्रह्म आहेत, सगुणच निर्गुण आहे असं चिंतन त्याचं सारखं वाढत जातं आणि ते वर्म कळत जाते. आणि वर्म कळून काय होतं, तेव्हा आपोआपच अनात्म्याची बडबड, निरर्थक बडबड थांबते आणि तो मौनावतो, अंगी वैराग्य येतं. काय सुंदर कल्पना करून मला तिथपर्यंत जायचं हो संवादी कल्पनेने. हे शास्त्र आज्ञाच्या माध्यमाने सांगत आहे मला. आता नेहमी उदासीन राहा. उदास म्हणजे आपण काय म्हणतो, दुःखी, कष्टी, पराभूत, निराश, खचलेला, रडरड करणारा, कुणी मेल्यानंतर जसा चेहरा होतो आपला वेडा वाकडा, तसं म्हणजे उदास असं वाटतं. पहिलेच सांगितलं मी, वेदांत विचार कसे आहेत, अगदी परमार्थाच्या विरुद्ध आहेत. आता इथे उदास कसा आहे, पारमार्थिक उदासीनता पाहिजे. म्हणजे म्हणजे काय, तर जगाच्या ज्या घडामोडी चालत असतात, सतत चालतात त्या चालत असताना त्या परिणामापासून, त्या आघातापासून असंग, अलिप्त असणे, म्हणजेच निष्क्रियता ठेवून, नाकर्ता न होता कर्म सर्व चोख नीट नीट करून अकर्ता व्हायचं, हे लक्षात ठेवायचंय. कर्तव्य करताना उदासीन राहावं. म्हणजे उदासीन म्हणजे कर्तव्य जीवाला करावीच लागतात हो, कारण तो द्वैतातच आलेला आहे, जगात आलेला आहे. जगात जी कर्तव्य आहेत त्याला अगदी न्याय द्यावा लागतो त्याला, पण ती करत असताना त्यामध्ये अडकायचं नाही, हा शास्त्राचा सिद्धांत जो आहे लक्षात ठेवायचा आहे मला. आता उदाहरण आहे बँकेचं. बँकेत मॅनेजर असतो, उदास कसं राहता येतं, तर बँकेत मॅनेजर असतो, पण काही वेळेस काय त्याचे जे नियम असतात, बँकेचे नियम असतात, किती जवळचा त्याचा व्यक्ती भाऊ जरी असेल किंवा शाळा जरी असेल, तरी त्याला त्या नियमाच्या विरुद्ध जाऊन कर्ज नाही देता येत. त्यावेळेस तो काय करतो, माझ्या हाती नाहीये म्हणून तो काय करतो, यश येवो त्याला, म्हणजे कर्ज देता येवो की अपयश येवो त्याला, कर्ज न देता येवो, तो कसा राहतो, वेगळा राहतो. तसंच हे उदाहरण मला काय सांगितलं, कशासाठी सांगितलं आहे, बँकेचं नियोजन जसं मला पार पाडता येत नाही, तिथे मी कसं होतो, त्या नियमाला धरून सगळी कामं करतो. असं सर्व कसं आहे, जग कसं आहे, ईश्वराधीन आहे. आणि असं समजून मला काय करायचंय, ह्या ज्या म्हणजे घडणाऱ्या घटना आहेत, तिथून मला दुर्लक्ष करायचंय. आणि दुर्लक्ष करता येतं मला. दुर्लक्ष कसं करता येतं, हे आता खरोखर वेळ नाहीये. माझे 7:02 झाले. मी 10 मिनिटं घेणार, कारण 10 मिनिटाला सुरू झालं होतं माझं. दुसरा विचार आहे, हे एक विचार झाला, ईश्वर नियोजन समजून घेऊन त्याच्या आज्ञेत राहून मला सगळीकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, शास्त्र काय सांगतंय, मी ब्रह्म आहे. तर मी ब्रह्म असताना जो आनंद आहे ना, तो माझा स्वभाव आहे ना. मग तो जो माझा स्वभाव आहे, तो स्वभाव कसा मग प्रगट होतो हो, आनंद जर खरोखर माझ्या आतमध्ये विलसत असेल, तिथे जर मी स्थिर झाली असेल, तर त्याचा साईड इफेक्ट काय होतो, की चेहऱ्यावर माझी प्रसन्नता, स्मित हास्य दिसतं. हा माझा कसा आहे, म्हणजे परिमाण आहे, मोजमाप आहे. म्हणजे आनंदाचा खडखडाट असेल तर चेहरा नक्की दुर्मुखलेला राहतो. अभ्यास करूनही साधक कधी कधी पहा दुर्मुखलेले दिसतात, पण अभ्यास केल्यानंतर हा चेहऱ्यावरचा भाव जो माझा आहे तो दिसलाच पाहिजे. आणि आनंदाचं मूल्य ज्याला समजतो, तो अतिवेगाने साधनेला सबब न सांगता लागतो. मी व माझ्यात झालेली गुंतवणूक संघर्षमय जीवन बनवते. म्हणून तो काय करतो, श्रवण, मनन, चिंतन आणि तात्पर्य निश्चय, सतत हा प्रवास चालूच राहतो. म्हणजे वेदांत विचाराने आसक्ती, ममत्व सुटत जातं आणि अखंड स्वरूपानुसंधानात राहिल्याने उदासीन म्हणजे असंगत्व जमायला लागतं त्याला. त्यामुळे मी व माझेचा संग राहत नाही, असंगत्व येतो व साधक उदासीन होतो. दुर्बळ, बलहीन, दैन्यवान जीवन जगणारा जो असतो, तो आनंद रूपतेला कधीच जाऊ शकत नाही. तो साधकच नाही खरोखर, तो बद्धच म्हणावा लागतो. मी साधक या नात्याने संवेदनशील राहावं, पण ज्यावेळेस दुःख दिसतं समोर, एखादा मला भिकारी अतिशय दयनीय अवस्थेत दिसला, हात नाही पाय नाही, तरी मला काय होते तिथं त्यावेळेस संवेदना होते, अरे रे असं करतो मी. पण अरे रे करत असताना मला हे समजत नाही की ईश्वर नियोजन आहे, ते त्याच्या कर्माचा परिणाम आहे. त्यावेळेस मी संवेदना प्रगट करावी, पण विचार करावा लागलेच की हे ईश्वर नियोजन आहे, माझा खरोखर
त्याचाच जो संबंध आहे त्या दुःखाशी किंवा सुखाशी, तो भोगणारच आहे. ईश्वर नियोजनानुसार हे लक्षात घेऊन मला काय करायचंय, त्या दुःखापासून, त्या भावनेपासून मला दूर व्हायचं आहे. अस्वस्थ होऊन स्वस्थता हरवून समतोल घालवल्या जातो. माझ्या हाती काही नसल्याने मी काहीच करू शकत नाही. विश्वाचा पालक करता हरता धरता तो परमेश्वर आहे. त्याला शरण जाऊन त्याची प्रार्थना करूया. या विचाराने मला उदासीन राहणे जमते. असं जमलं तरच मी माझ्याची आसक्ती जाते आणि परमात्म्याशी ऐक्य साधते. आता आहे 8वी आज्ञा आहे, अतिशय महत्वाची आहे. इतर लोकांच्या दयेपासून आपल्याला वाचवा. दया कुणावर होते? तर दया जीवावर होते. दया का होते त्या जीवावरती? कारण तो सुखदुःख घेऊन आलेला आहे, म्हणून त्याची म्हणजे आनंदापासून घसरण झाल्यामुळे त्याला जीवत्व आलेलं आहे. आता जीवत्व आल्यानंतर नेमकी काय मला विचार करायचा आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि हे लक्षात घेऊन काय करायचं, म्हणजे वैराग्य अनासक्ती हा परमार्थाचा पाया आहे हे लक्षात घ्यायचंय. आणि कुणी काही दिलं तरी झटकन घ्यायला घेतो जो, त्याला काय होतो, मिंधेपणा येतो, आशाळभूतपणा वाढतो. आणि अपेक्षा वाढून काय होतं, माझी म्हणजे अवकात नसतानाही काय होतं, आशाळभूतपणे मी पाहतो. आता कोणी मला 100 रुपये दिले का, तर मी 200ची अपेक्षा करतो, त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली येतो. अशी दैन्याची सवय लागल्याने भावनेच्या गुंत्यात अडकतो मी. याने माझी अवकात नसताना खूप मोठी स्वप्न पाहायची सवय लावून जीवत्वाला नेते आणि कुतरवड होते. तिथे दयेला पात्र होणं ही दुर्गती दैन्य आहे. घेण्याने संकुचितपणा येऊन दुःखच पदरी पडतं. हे टाळावं. कुणाचेही उपकार घेऊ नये मी, तिथं मिंदेपणा येतो. म्हणून आचार्य आज्ञा देतात की आवळा देऊन भोपळा जो काढणारा जीव आहे, ती सवयच मला तोडायची. देणाऱ्यापेक्षा अधिक देऊन जगाला उपकृत करा. ऋणको म्हणजे ऋण घेणारा नेहमी गुलाम असतो. धनको हा नेहमी व्यापक होऊन अधिसत्ता गाजवणारा परमेश्वरासारखा असतो. व्यापकतेत सुखाची व्यवस्था आहे. ईश्वरी सत्तेचा थोडा विचार करावा. ईश्वर न्यायी आहे. माझ्या पूर्वसंतीचा परिणाम म्हणून जशी परिस्थिती द्यायची होती तशी दिली. माझ्याच कर्माचा परिणाम आहे. म्हणून लाचार न होता जे माझं प्रारब्ध आहे, जसं आहे ते स्वीकारून शास्त्र विचाराला आत ठसून घेऊन जैशी स्थिती आहे तैशा पुरेल आहे हे शांत चित्तानं, कुणाचीही दया न घेता स्वाभिमानाने जीवन जगावं. उद्याचा श्लोक अतिशय खरोखर मस्त आहे, वर्माचा आहे, परिपूर्णतेला नेणारा आहे. आजचं चिंतन शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद देते. पुनश्च हा मंच प्राप्त करून देणारे सुनील काकांचे आभार व्यक्त करते आणि श्री गुरूंना चिंतन माझं अर्पण करते. जे चुकलं असेल ते माझं आहे, जे अचूक असेल ते माझ्या श्री गुरूंचं आणि सुनील काकांनी दिलेलं जे आहे ते समजून घेऊन मी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.